किती झाल्या काकी? 2 9 7 2 9 8. 2 9 9. अहो जरा हळू, चपात्या करपतील ना. अहो काहीतरीच काय. 2 9 9 2 0 0 अगं काकी. हिश तेच आहे ग. काय ग? सावकाश सावकाश, थांब मी पाणी देते. मी त्याला चपात्या देऊन येते, तू गोळ्या घे. हा, घेतल्यास गोळ्या? अगं घेते नंतर. तू ना ऐकणार नाहीस, थांब मी देते. स्वीटू अगं घेते मी नंतर, राहू देत. ऐक माझा. अगं गोळ्या संपल्या त्यातल्या. अगं बाई माझ्या लक्षातच नाही आलं, आजच संपल्यात त्या. नाही, तू कालही नव्हत्या घेतल्यास, परवाही नाही. माझं लक्ष आहे. काय चाललंय तुझं? मी आज मेडिकल मधून गोळ्या घेऊन येते. अगं हे आणतील नंतर, राहू दे. कशाला? मी जाणार आहे ना, मी आणते. डबा डबा डबा. काय बोलत होता तुम्ही दोघी? नाही काही नाही वहिनी. तुम्ही काही शोधताय का? अगं हो ग, डबा शोधते. आज शकूकडे घेऊन जायचंय ना मला तो डबा. कुठला डबा शोधतेस पण? अगं नाही का, ते 2 पेढीगाठी एकसारखे डबे होते आपल्याकडे. ईशा वहिनी 15 दिवसापूर्वीच घासून पुसून ठेवलेत ते. अगं हो, पण सापडत नाहीये ना आता. ऐक ना मला दादांचा ऑफिसचा डबा देतो. देते. हा घे. ईशा वहिनी, विटू आता नोकरीसाठी मुंबईला जाणार. तुमच्या मैत्रिणीकडे राहणार. नाही म्हणजे बालपणीच्या मैत्रिणी तुम्ही, पण इतक्या वर्षात भेटल्याही नाही. त्यांना असं चालेल ना? न चालायला काय झालं? अगं सुमन, अशी तशी मैत्रीण नाहीये ती. शकू आहे ती, शकू, जीवाला जीव लावणारी. तुम्हाला माहितीये, लहानपणी आम्हाला आणीबाणी म्हणायचे. काय धम्माल करायचो आम्ही. गावचे लोक तर घाबरायचे आमच्या जोडीला. अय्या वडे. हात लावू नकोस, माझ्या शकूसाठी आहेत ते. शाळेजवळ जाऊन घेऊन आले मी. शकूला ना भिकूचा वडा जाम आवडायचा. 17व्या वर्षी लग्न झालं बघ तिचं. त्यानंतर ती मुंबईला गेली, ते इतके वर्ष अंबरनाथला आलीच नाही. इतक्या वर्षात तिने भिकूचा वडा खाल्लाच नाही. आज वडे पाहून जाम खुश होईल ती. अगं अजिबात हात लावायचा नाही. हा, चव तरी घेऊ दे. काय ग स्वीटू? बरं घे, भिकूचा वडा आहे. घे ग सुमन. स्वीटू तू घे. अगं तेलकट खाल्लं की मला खोकल्याचा त्रास होतो ना, घे तू. काही नाही, वेळच्या वेळी गोळ्या घेतल्यास ना की काही होत नाही. अगं काहीतरी अप्रतिम मिस करतेस तू. घे, खा तू. स्वीटू, मुंबईला गेल्यावर आम्हाला विसरणार नाहीस ना? अगं अजी कशी विसरेन. अरे वा, काय घमघमाट सुटलाय वाड्यांचा घरात. जरा बघू दे जरा. अजिबात हात लावू नका. माझ्या शकूसाठी आणलेत ते. 17व्या वर्षी लग्न करून मुंबईला गेली, ती अंबरनाथला आलीच नाही. तिला भिकूचा वडा इतका आवडतो ना. आज वडे बघून कशी खुश होईल बघा. गपगत आवड. जा जाऊन दादांना चहा दे आणि आवरायला घे. करते. दादा, ते जरा पैसे हवे होते बस साठी. कल्याणला एक काम आहे. किती रे? 30 रुपये. दादा 50 रुपये आहेत का रे? कुठे ग? डावीकडे.
नलू सकाळी 50 रुपये कशासाठी घेतले होतेस ग? वड्यांसाठी. अहो, आणि शकूकडे जायचंय ना, जरा हाताशी पैसे द्या ना. देताय ना? शेवटचे 50 रुपये उरलेत. महिना काढायचा. माहिती आहे हो मला, पण मी काय करू? नाही झेपत आता चपात्यांचं काम. 6 जणांचा संसार फक्त एकाच्याच पगारावर चालवताना किती नाकीनऊ येतात ना, हे माझं मलाच माहित. अहो, आता 10 दिवस नाही झाले सामान आणलं, संपलं. अगं, डाळ संपली. हे बघा, तांदूळही संपत आले. सामान मागवायचं झालं ना तर आधीचं बिलही थकले. चपातीचे पैसे यायला अजून 4-5 दिवस शिल्लक. नलू, ती आहे ना, ती आपली स्वीटू, ती या घरची लक्ष्मी आहे. ती या घरात असेपर्यंत आपल्याला काहीही कमी पडणार नाही. रिंग ले लो, झुमके ले लो, पेंडंट ले लो. ऐक ना, शकूसाठी कानातले घेऊ का? लहानपणी ना तिला लोमटे कानातले फार आवडायचे. त्याला बोलव ना. दादा, हा, आलो आलो आलो. हे घेऊ का? छान आहेत ना? छान आहे. कसे? 10 रुपये. झुमके ले लो. स्वीटू, ए स्वीटू, माझं स्टेशन आलंय. हा, बडबड करत बसू नका, लक्ष ठेवा. आणि हे बघ, स्टेशन यायच्या आधी तिथं जाऊन उभे राहा दरवाजाजवळ. हा, चल. अहो, अहो, ऐका ना, ऐका. आज जरा स्वीटूसाठी खरेदी करायची, जरा ऍडव्हान्स घेऊन या ना. हो, अहो, ऐका, वेळेवर जेवा. हा, हो, हो, हो. दादा, भाजी मी केलीये. स्वीटू, इकडे जागा झालीये बघ. बस बस बस. आई, मुंबईत लोकांची घरं खूप छोटी असतात म्हणे. त्यांच्या घरात जागा असेल ना माझ्यासाठी? हो मॅडम, कोण पाहिजे आपल्याला? शकू. कोण शकू? इथे कोणी शकू बिकू राहत नाही. निघा. ओ, बाजूला बाजूला, मॅडम आल्या, बाजूला. ही आमची मुलगी अवनी. घरात सगळे हिला स्वीटू म्हणतात. बोलणं ऐकून असं वाटलं होतं कोणीतरी चवळीच्या शेंगेसारखी मुलगी असेल. ही असली धोंड गळ्यात मारायला माझा मुलगा काय बीजवर नाहीये. कोण आहे ते लोक? डोळे फुटले, दिसत नाही गाडी आहे समोर. भिकारी लोकांना हकलवून लावायचं. हा, लगेच काढतो मॅडम. अहो, तुम्ही अजून इकडेच? हो, निघा. मॅडमने परत जर पाहिलं ना तर माझी नोकरी जाईल. शकू, मिसेस खानविलकर इथेच राहतात ना? म्हणजे मोठ्या मालकीन? हा हा, मी तिची लहानपणीची मैत्रीण आहे. त्यांनीच मला बोलवलंय. जरा विचारा ना दादा. थांबा. हा मॅडम, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय.
मॅडम तुमचं नाव काय? हा शकू नलू नलिनी नलू सांगा नलू. नलू म्हणून सांगतायत. हा हा ठीक आहे मॅडम. ओके ओके येस येस या. सरळ जावा. स्वीटू हे बघ ही माझी शकू. इतक्या वर्षानंतर सुद्धा ओळखलंस तू मला. शकू नलू अगं किती वर्षाने दिसलीस तू मला. अगदी तशी आहे, काही फरक नाही तुझ्या. अगं आणि तुझे केवढे लांब सडक केस होते. हे पण हेही छान दिसत आहेत हा. पण तरी तुम्हाला बाहेर भेटली असतीस ना ओळखलं असतं मी माझ्या शकूला. तू का भेटली नाहीस मला. आई आई मैत्रीला भेटून हसायचं तर रडतेस काय तू. तुझी मैत्रीण भेटली ना तुला 100 वर्षांनी की मग कळेल तुला कसं वाटतं ते. मुलगी आहे तुझी किती गोड आहे. अवनी नाव आहे. आम्ही लाडानं स्वीटू म्हणतो. स्वीटू नमस्कार करते. अगं असू दे ती गोड आहे हा खूप. आणि हे एक बरं आहे हल्लीच्या मुलींसारखं बारीक राहण्याचं फॅडबीड काही नाहीये. छान खाऊन पिऊन मस्त आहे. आपण काय बोलायचं ते आठवतंय ना. हाडाची काड आणि आई तुम्ही हे सगळं बोलायचा. पण शकू खरंच काय घर आहे ग तुझं. राजवाडाच दिसतो. म्हणजे आम्ही ना आपले चालत होतो संपतच नव्हतं. एवढं हे ऐश्वर्य. कसलं काय ग. चालून चालून पाय दुखतात. घरात माणसं 4 आणि खोल्या 40. सगळे आपापल्या कामात असतात. शेवटी माणसांनी घर बनतं ना. अगं तुम्ही उभ्या काय. चला ना आतमध्ये चला. ये 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 ग ये ये नलू ये बेटा ये ये बस. ये ना नलू. हा ये ना बस ना. हो ये ना ये ये बस. बस बस. रमेश पाणी आणा. अगं बस बस
देईल तो. बस बस. चहा करा. अगं हिला खूपच मोठा ठसका लागलाय. ए स्वीटू, वर बघ वर बघ, सासू दिसेल बघ. बरं वाटतंय? अगं हसते काय ही? तुम्ही म्हणालात वर बघ सासू दिसेल, वर बघितलं तर तुम्हीच दिसलात. अय्या, बरं वाटतंय ना? शकू, काय घर आहे ग तुझं. मला चांगलं आठवतंय, लहानपणी तुमची परिस्थिती बेताची होती, आमची तशी बरी होती. पण आता सगळं उट्ट काढलंस ग. नाही ग, तसं काही नाही. स्वीटू, अगं तू जरा इथे फेऱ्या मारतेस का? अगं जा, बरं वाटेल तुला. नले, काय म्हणते अंबरनाथ? एवढी आठवण येते ना अंबरनाथची. लग्नानंतर मी येऊच शकले नाही अंबरनाथला. तुझ्या लग्नाचं मला कळलं होतं, पण मला डॉक्टरांनी प्रवास नको म्हणून सांगितलं. 7वा महिना होता माझा. नले, तू सांग ना, तू लग्नापासून सगळं सांग मला. म्हणजे कसा संसार झाला तुझा, किती मुलं आहेत तुला, काय करतात, आणि तू अंबरनाथलाच आहेस ना? अगं हो, सांगते सांगते सगळं सांग. विल टॉक अबाउट द इक्विपमेंट्स. ओके. या शकू, ही मुलगी का ग तुझी? ए ताडे ताडे. हाय ताई. मॉम, तुला किती वेळा सांगितलंय बाहेरच्या लोकांसमोर मला तायडे म्हणत जाऊ नकोस. मालविका नाव आहे माझं. बरं बाई, मालविका. अगं ही माझी मैत्रीण आहे बालपणीची, नलू, आणि ही तिची. अगं खूप बिझी असते ती, बोलायला पण वेळ नसतो तिला. सगळा कारभार ती सांभाळते ना आमचा. तू ये, बस बस ये. माझा मुलगा ओंकार, तो सुद्धा या कामात लक्ष घालतो आता. शकू मावशी हे मस्त आहे हो. आवडलं तुला? अगं असे बरेच शोपीसेस आहेत आमच्या घरामध्ये. तू एक काम कर, तू घरभर फिरून मस्त बघून घे सगळं. आमच्या गप्पांमध्ये कशाला येतेस तू? काय ग? जा जा, फिरून घे घरामध्ये. चहा आला की बोलवणं पाठवते मी तुला. सांग, काय करतात काय मिस्टर तुझे? प्रायव्हेट कंपनीत क्लार्क आहे, क्लार्क. 25 वर्ष झाली तिथे. यांच्याशिवाय मालकाचं पान हलत नाही. राणे, माझ्या फाईल्स, माझं सामान, माझी खुर्ची कुठे आहे? कुर्सी तुझी नाही, कुर्सी कंपनीची. जिग्नेश शेठ, मी येणारच होतो. ते जरा ऍडव्हान्सचं. ऍडव्हान्स कसाला? ऍडव्हान्स कसाला? आता मी तुझा फुल अँड फायनल करतो बघ. फुल अँड फायनल म्हणजे? काल निघून गेला होता ना तू, आता कसाला आलाय? चल लिख. हे राणे. हाँ सर. तिला दरवाजा दाखव. हो सर. चल. ओ राणे, तुम्हाला काल मी सांगून गेलो होतो, तुम्ही बोलला नाही जिग्नेश शेठ. चला साळवे.
कुर्सी तुझी नाही, कुर्सी कंपनीची. काल निघून गेला होता ना तू, आता कसाला आलाय? चल लिख.